झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई महापालिकेतील इमारत विभाग आणि नगररचना विभागातील फायली गहाळ झाल्या आहेत। इमारत विभागातील 314 तर नगररचना विभागातील 8 फाईल्स गहाळ झाल्या आहेत। पालिका प्रशासनाने या गहाळ झालेल्या फायलींसंदर्भात अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही। मुंबई महापालिकेतील फाईल्स झाल्या आहेत गहाळ। पालिकेच्या इमारत विभाग आणि नगररचना विभागातील तब्बल 322 फाईल्स गहाळ झाल्या आहेत। 1991 ते 2009 या कालावधीतल्या फाईल्स गहाळ आहेत। यात वांद्रे पूर्व पश्चिमेच्या 84 आणि अंधेरी पूर्व पश्चिमेच्या 212 फाईल्स गहाळ झाल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झालंय। वांद्रे ते ओशिवरा परिसरातील भूखंडाच्या आरक्षणाच्या या फाईल्स पालिका अधिकारी आणि विकासकांनी संगनमतानं गहाळ केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केलाय। सर्व भूखंडांच्या फाईल आहेत, या बँड्रा जोगेश्वरी दरम्यानच्या फाईल आहेत आणि याच्यामध्ये काही राजकारण्यांचे ही साथीदार विकासक दिसत आहेत। तर माझी विनंती आहे प्रशासनाला याची सर्वगत चौकशी करून तातडीने एफआयआर दाखल करायला, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत। पालिका आयुक्त आणि अधिकारी या गहाळ झालेल्या फाईल्सबाबत उत्तर देत नाहीये। मात्र मुंबईच्या महापौरांनी या फाईल्स रिमार्कसाठी इतर विभागात गेल्या असण्याची शंका उपस्थित करत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केलाय। विविध रिमार्कसाठी वेगवेगळ्या विभागात जातात, त्यामुळे तिकडनं येता जाताना जो फाईलचा प्रवास असतो त्याच्यामुळे कधी कधी विलंब होतो। परंतु याचा अर्थ तो गहाळ झाला असं होऊ शकत नाही। नेमका आपण म्हणताय गहाळ झाला, तर कशा पद्धतीने गहाळ झाल्या, का झाल्या, याची माहिती रितसर खातेप्रमुखाशी घेतल्यानंतरच सत्य माहिती जी आहे ती आपल्याला देणं योग्य होईल। पालिका आयुक्तांनी पालिका अधिनियमांतर्गत गहाळ फाईल्सचा तपास करावा असा आदेश इमारत विभाग आणि नगररचना विभागाला दिलाय। मात्र गहाळ फाईल्स संदर्भात खळबळ निर्माण होऊनही पालिका प्रशासनानं या गहाळ झालेल्या फाईल्स संदर्भात अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही। हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।